नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्यासाठी भाजपचे वरिष्ठ उतावीळ झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर बडगुजर यांच्यासाठी पायघड्याच घातल्या आहेत. बडगुजर यांची पार्श्वभूमी देखील ते बघायला तयार नाहीत. पक्षातील आमदार पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही त्यांनी बडगुजर यांच्यासाठी पक्षात रेड कार्पेट टाकलं आहे. सुधाकर बडगुजर यांचा नाशिकच्या राजकारणात चांगला दबदबा आहे. बडगुजर यांच्याकडे असलेलं आर्थिक बळ व स्थानिक राजकीय यंत्रणेवर असलेली मजबूत पकड पाहता यापूर्वीच भाजपाला ते हवे होते, परंतु ते बऱ्या बोलाने येत नसल्याने मधल्या काळात त्यांची अडचणी अशा फायली ओपन झाल्या. नंतर सलीम कुत्ता सोबतचा त्यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला. थेट देशद्रोहाचा आरोपच त्यांच्यावर करण्यात आला. हे सगळं करूनही ते ठाकरेंना सोडत नाहीत म्हटल्यावर थेट त्यांच्या कुटुंबावरच घाला घालण्यात आला आणि मग अर्थातच ते वरमले. विधानसभेत ठाकरेंनी त्यांना तिकीट दिलं, परंतु बडगुजर यांचा पराभव झाला. तेव्हापासूनच म्हणे त्यांना शिंदेसेना किंवा भाजपमध्ये जाण्याचे वेध लागले होते. त्यांच्यासोबत ते अनेक माजी नगरसेवकांनाही घेऊन जाणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु संजय राऊत यांचा उजवा हात समजले जाणारे बडगुजर या सगळ्या गोष्टींना निडर होत तोंड देतील व भाजपच्या वळचणीला लागणार नाही अशी बाबडी अपेक्षा उद्धव ठाकरेंची होती. मात्र प्रत्यक्षात ठाकरेंची अपेक्षा फोल ठरली. बडगुजर यांनी संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट भेट घेतली. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो काढला. एवढ्यावरच न थांबता अचानकपणे आपण पक्षात नाराज असल्याचे बोलून दाखवले. तेव्हा कुठे बडगुजर त्यांचे मनसुबे उघड झाले. त्याच वेळी सावध होत उद्धव ठाकरेंनी बडगुजर यांच्या हकालपट्टीचा डाव टाकला. त्यामुळे हालचाली अधिकच गतिमान झाल्या. भाजपही बडगुजर यांना पक्षात घ्यायला किती आतुर आहे ते समजलं, परंतु उद्धव ठाकरेंच्या या मास्टर स्ट्रोकमुळे आता भाजपमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. शहरात 3 आमदार आहेत. महापालिकेवर सत्ताही होती तरीही पक्ष बडगुजर यांना पक्षात घेतो आहे. त्यामुळे शहरातील भाजपचे 3 आमदार अस्वस्थ झाले आहेत. आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांना पक्षात घेऊ नका म्हणून विरोध केला. बडगुजर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यांना पक्षात घेऊन पक्षात प्रतिमा मलिन होईल म्हणून सांगितलं. मात्र बावनकुळे यांनी सीमा हिरे यांच्या आरोपांना केराची टोपली दाखवली. केवळ आरोप केले गेले आहेत, ते सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे कुणाला आरोपी मानता येणार नाही असं म्हणत त्यांनी बडगुजर यांची पाठराखण केली. मात्र त्यामुळे आता बावनकुळे यांनी आपल्याच पक्षातील आमदार व पदाधिकाऱ्यांना हिणवल्याची भावना तयार झाली आहे. शहरातील 3 आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडून हे सर्व केलं जात आहे असंही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.